अपडेट न्यूज। प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक आतिश सौसे आणि 66 प्रकाशित पुस्तकांच्या तसेच सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या पाठ्यपुस्तकांच्या प्रख्यात लेखिका प्राध्यापक डॉक्टर दीपाली सौसे यांची आनंदी गुरुकुल भाषण कला कार्यशाळा ही खरोखरच यवतमाळकरांसाठी वैचारिक पर्वणीच आणि सुरेख संधी घेऊन आली असल्याचं गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा विधानसभेचे माजी उपसभापती प्राध्यापक वसंतरावजी पुरके यांनी काढले। आसान्या फाउंडेशन, हरितिमा ग्रुप आणि निवेदिका मृणालिनी दहिकर यांच्या वतीनं यवतमाळ येथे भव्य एक दिवसीय भाषण कला कार्यशाळेचे आयोजन रविवार 5 जुलै रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत स्वस्तिक प्लाझा यवतमाळ येथे करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखिका तथा वक्त्या प्राध्यापक डॉक्टर दीपाली सौसे, प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सिंग गौतम, प्रसिद्ध योग शिक्षिका लेखिका स्मिता भोईटे आणि बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा हा लघुचित्रपट फेम बाल कलाकार चिरंजीव स्वराज सौसे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। तसेच हरितिमा ग्रुपच्या विनीत सिंग गौतम, नगरसेविका तिवारीताई, लोकदूत स्वामिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगीताई सोनटक्के यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती। या कार्यशाळेमध्ये स्टेजवरील भीती दूर करणं, प्रभावी भाषणाची रचना, आत्मविश्वास वाढवणं, संवाद कौशल्य विकसित करणं, सूत्रसंचालन व निवेदनाचे मूलतत्व, मुलाखत, स्पर्धा परीक्षा, सार्वजनिक जीवन तसेच व्यावसायिक क्षेत्रात प्रभावीपणे व्यक्त होण्याची कला आदी विषयांवर प्रभावी मार्गदर्शनासह व प्रयोगशील अध्यापन कौशल्याचा उपयोग करून तब्बल 60 सहभागींसाठी प्रत्यक्ष स्टेज सरावाची विशेष संधी उपलब्ध करून दिली। 100% स्टेज डेअरिंग आणि प्रभावीपणे बोलण्याची नवी हे या कार्यशाळेचं प्रमुख वैशिष्ट्य होतं आणि 60 ही सहभागींनी प्रत्यक्ष स्टेजवर बोलून होय मी बोलू शकतो हा आत्मविश्वास सर्वांमध्ये निर्माण झाल्याचं सर्वांनी यावेळी बोलून दाखवलं। हे या कार्यशाळेचं सर्वात मोठं यश आहे। कार्यशाळेचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून आनंदी गुरुकुल द ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संस्थापक प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दीपाली आतिश सौसे यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन व प्रभावी अध्यापन लाभलं। त्या स्वतः 7 विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणी संपादन केलेल्या अभ्यासू व्यक्ती आहेत। भाषण कला, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात त्यांना दीर्घ अनुभव आहे। विशेष म्हणजे आजवर महापौर, नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्ती तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून भाषण कलेचं प्रशिक्षण घेतलं। या कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी, व्यावसायिक, उद्योजक, अधिकारी, कर्मचारी, कलाकार, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसह वयवर्ष 8 ते वयवर्ष 80 या सर्व वयोगटातील विद्यार्थी तसेच स्त्री पुरुषांनी सहभाग घेत ही कार्यशाळा यशस्वी केली। प्रमाणपत्र सन्मान सोहळ्यानंतर या कार्यशाळेची सांगता झाली। या कार्यशाळेचे सूत्रसंचालन मृणालिनी दहिकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ विनीता गौतम यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री नितीन पाटील, देवा पंधरे आणि चिराग पाटील यांनी अथक परिश्रम घेतले। संपादक सय्यद मतीन। ही आनंदाची बाब तर आहेच, तो थोडी दुःखाची पण आहे। याच्यासाठी तुकारामात म्हणाली मृगाची अंगी कस्तुरीचा वास, मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे त्याचं नसे ठाव। छोट्या शब्दात की तुझे आहे तुझं वाचन तरी जागा। हे दोघे नवराबाई लागतात। कुठून आलेले, कोण्या गावून आले, अकोल्याहून आलेले आहेत। यांच्या घरी जाऊन आलेला आहे। अकोल्याहून येणारा माणूस इथे दिवे लावून राहिला काय करताय? यस, नेव्हर अ लॅम्प कॅन लाईट अनदर लॅम्प। बाबासाहेब यांनी दोघे माणसं आहे। नेव्हर अ लॅम्प कॅन लाईट अनदर लॅम्प अनलेस इट कंटिन्यूज टू बर्न इट्स ओन फ्लेम। जगात हजारो घंटे पेटवायचे असेल तर कोणत्या ना कोणत्या फंडीला स्वतःच्या हाताने स्वतःला पेटवावं। तुझी स्वतःची तयारी करते पैसा नाही की नाही? बोलणं सोपं आहे की कठीण आहे? सोपं आहे की नाही? सोपं आहे की नाही?
सोपं आहे की नाही? सोपंच जर असेल तर कशामुळे सोपं होईल? कशामुळे सोपं होईल? बेलाचं पान घ्यायचं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.